हॅलो डिअर स्टुडंट्स, गुड इव्हनिंग एव्हरीवन. इयत्ता 10वी मराठी मीडियम साठी हे लेक्चर आहे. सर्वांचं स्वागत आहे आनंद कोचिंग क्लासेस मध्ये. आजचा विषय आहे सायन्स 1. आपण थर्ड लेसन पाहत आहोत, ज्याचं नाव आहे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. या लेसन साठी लेक्चर नंबर 3 आज स्टार्ट होत आहे. रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, समीकरण कशा प्रकारे लिहिली जातात, या संदर्भात आपण माहिती पाहिलेली आहे पहिल्या 2 लेक्चर मध्ये. ठीक आहे, आपण डायरेक्ट आपल्या बुक मध्ये जाऊयात. आता मुलांनो, रासायनिक अभिक्रियांचे टोटल 4 प्रकार आहेत. हे गेल्या लेक्चर मध्ये मी सांगितलेलं होतं. आणि यापैकी संयोग अभिक्रिया, त्याचबरोबर अपघटन अभिक्रिया यांच्या व्याख्या सुद्धा पाहिलेल्या आहेत. पुन्हा थोडस बघूयात सारांश टाईप. संयोग अभिक्रिया आणि याची व्याख्या, त्याचबरोबर कोणतेही 2 प्रकार आणि त्यांची उदाहरणे लिहा, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा संयोग अभिक्रिया म्हणजे काय याची व्याख्या आणि एखादं एक्झाम्पल द्या असं विचारलं जातं. तर यासाठी हे सेकंड नंबरचं एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता. मॅग्नेशियमची फीत जी असते, असं पट्टी टाईप असते, पातळ मॅग्नेशियमची पट्टी अशी असते, आणि ती जर पेटवली असता, तिला पेटवली असता, ती काय होते, ती मॅग्नेशियमची फीत प्रज्वलित होते. म्हणजे ती पेटते. आणि ही क्रिया घडत असताना मॅग्नेशियम ऑक्साईडची पांढरी भुकटी तयार होते. काय होते, पांढऱ्या रंगाची, जशी चुलीतली राख किंवा लाकूड पेटल्यानंतर जी राख पडते ना, अशा प्रकारे ही मॅग्नेशियमची फीत पेटल्यानंतर पांढरी भुकटी तयार होते. हे एक चांगलं आणखीन काय सोपं उदाहरण तुम्ही सांगू शकता. जसं की याचं रासायनिक समीकरण जे आहे, हे कसं लिहिलं जातं, 2Mg + O2, आणि याच्यापासून तयार होणार हे काय, हे उत्पादित आहे. याला काय म्हटलं जातं की 2MgO या टाईपचं आहे. एक सोपं उदाहरण तुम्ही इथे सांगू शकता. असं नाही की हार्ड सांगितलं तरच आपल्याला मार्क्स मिळतील. जे सोपं असेल ते सांगितलं, तुम्हाला लर्न करायला इझी जाईल. ओके. किंवा हे दुसरं जे कॅल्शियम ऑक्साईड आणि यापासून मिळणार कॅल्शियम हायड्रॉक्साईड, हे सुद्धा सोपं आहे. जसं की इथे सांगितलेलं आहे बघा, अर्ध चंचू पात्र भरेल इतकं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये चुनकळी घालायची आहे, CaO. चुनकळीचे खडक टाकायचे आहेत. आणि हे घातल्यानंतर कॅल्शियम ऑक्साईड व पाणी यांचा संयोग होतो. CaO हे जर पाण्यामध्ये घातलं, पाणी म्हणजे काय, H2O, बरोबर. ह्या दोन्हींच्या मध्ये क्रिया झाल्यानंतर जे उत्पादित मिळतं, ह्यामध्ये कॅल्शियम हायड्रॉक्साईड Ca आणि कंसामध्ये OH कंस कंप्लीट 2, CaOH2 म्हणजेच काय, कॅल्शियम हायड्रॉक्साईड असं बोललं जातं त्याला. आणि हे तयार होतं, आणि त्याचबरोबर गरम गरम वाफा बाहेर पडतेल्या, त्या पाण्यामधून गरम वाफा बाहेर पडतेल्या पाहायला मिळतं. म्हणजेच काय, उष्णता बाहेर पडते. हे इथं सोपं एक्झाम्पल आहे. त्याची व्याख्या इथे लास्टला दिलेली आहे. एखाद्या अभिक्रियेत किंवा दोन किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा रासायनिक जेव्हा संयोग होतो आणि त्यापासून फक्त एकच उत्पादित मिळतं, त्याला संयोग अभिक्रिया असं म्हटलं जातं. नंतर अपघटन अभिक्रिया, यामध्ये सुद्धा जी उदाहरणं दिलेली आहेत, ही सर्वच्या सर्व उदाहरणे सोपी आहेत. जसं साखरेचं होतं, किंवा हे चुन्याची निवळी, हे सुद्धा आहे. यामध्ये तुम्ही साखरेचं जे आहे ना, ते उदाहरण पाठांतर करून ठेवू शकता. पहिलं जे एक्झाम्पल दिलेलं आहे ते. याची व्याख्या बघूया. ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिकारकापासून 2 किंवा अधिक उत्पादिते मिळतात. संयोग अभिक्रिया आणि अपघटन अभिक्रिया परस्पर विरोधी आहेत, हे लक्षात ठेवायचं. यावरून सुद्धा तुमच्या व्याख्या लक्षात राहू शकते. अपघटन मध्ये काय होतं, एकाच अभिकारकापासून, अभिकारक एकच असताना याच्यापासून मात्र 2 किंवा 2 पेक्षा अधिक, 3, 4, 5 म्हणजे अधिक उत्पादिते मिळतात. त्या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया असं म्हटलं जातं. हा पार्ट आपला सर्व झालेला होता गेल्या लेक्चर मध्ये. ओके. थोडीशी आठवण करून दिलेली आहे, उजळणी केलेली आहे आपण. थर्ड आहे विस्थापन अभिक्रिया. यालाच डिस्प्लेसमेंट
रिएक्शन असं बोललं जातं, म्हणजेच जागा चेंज होते, डिस्प्लेस होते या टाईपने. या पाठाच्या सुरुवातीलाच आपण पाहिले आहे की कॉपर सल्फेटच्या निळ्या द्रावणात जास्त पूड घातल्यावर झेडियन जास्त पूड घातल्यावर झिंक सल्फेटचे रंगहीन द्रावण तयार होऊन उष्णता बाहेर पडते. सुरुवातीला आपण पाहिलं होतं बघा. जर लक्षात असेल आणि नसेल तरी बुक खोलून बघायचं आहे, तिथे स्टार्टिंगचा हा प्रयोग आहे. ह्या अभिक्रियेचे रासायनिक अभिकरण 3 पहा, इथे दिलेले आहे बघा, 3 नंबरचं समीकरण. त्यावरून समजते की कॉपर सल्फेट मध्ये CuO प्लस आयनाची जागा झेडियन अणूपासून तयार झालेले Zn2 प्लस म्हणजे झेडियनचा वर्ग प्लस हे आयन घेतात व Cu2 प्लस आयनापासून तयार झालेले Cu अणू बाहेर पडतात. म्हणजेच झेडियनमुळे झिंकमुळे CuSO4 मधील Cu चे विस्थापन होते जेव्हा एका संयुगातील, इथे आता काय सांगितलेलं आहे बघा, इथे थोडक्यात ही व्याख्या सांगितलेली आहे. हे जे समीकरण तुम्हाला दिलेले समीकरण नंबर 3 त्या संदर्भात इथपर्यंत माहिती सांगितलेली आहे. Cu चे विस्थापन होते असं सांगितलेलं आहे. इथे काय दिलं, झेडियनमुळे काय होतं, CuSO4 मधील Cu चे विस्थापन झालेलं, म्हणजे काय झालेलं आहे, डिस्प्लेसमेंट झाली, म्हणजे जागा चेंज झालेली आहे. समीकरण 3 तुम्हाला दाखवते, म्हणजे तुमच्या पटकन हे लक्षात येईल. इथे दिलेलं आहे बघा 3 नंबरचं समीकरण. CuSO4 AQ प्लस Zn S दिलेलं आहे ब्रॅकेट मध्ये. आता इथे डाव्या साईडला काय आहे, ती अभिक्रियाकारक आहे, जी किती आहे, 2 आहेत. CuSO4 कॉपर सल्फेट हे काय आहे, AQ या फॉर्म मध्ये आहे. आता AQ साठी काय वापरलं किंवा कशासाठी, जसं की हे जलीय द्रावण, म्हणजे CuSO4 कॉपर सल्फेटचे हे काय आहे, द्रावण आहे, लिक्विड स्वरूपामध्ये आहे, हे जलीय द्रावण आहे आणि यामध्ये झेडियन आणि एस फॉर्म मध्ये आहे. एस म्हणजे काय, सॉलिड. म्हणजे तिथे जर जस्ताची पूड त्या द्रावणामध्ये टाकली असता, CuSO4 ह्या निळ्या रंगाच्या द्रावणामध्ये टाकली असता झिंकची पावडर, काय आपल्याला उत्पादित मिळतं की ZnSO4 AQ आणि त्याचबरोबर कॉपर Cu म्हणजेच काय, तांबे, अशी ही 2 उत्पादिते मिळत असतात. झिंक सल्फेट त्याचबरोबर कॉपर ही 2 उत्पादिते मिळतात. हे समीकरण नंबर 3 सांगितले. पण आता इथे जो आपण भाग अभ्यासत होतो, जी रासायनिक अभिक्रियाकारकांचे जे प्रकार आहेत, त्या प्रकारामधला तिसरा प्रकार जो आपण पाहत आहोत, यामध्ये ह्याचा कशा प्रकारे वापर झालेला आहे, तर बघा CuSO4 आणि झेडियन हे जी 2 मूलद्रव्ये आहेत, ही आपल्याला उजव्या साईडला पण मिळतात, परंतु त्यांची प्लेस चेंज झालेली आहे. बघा इथे प्लस करून इथं जे झेडियन होतं, हे इथं काय झालेलं आहे, सुरुवातीला आलेलं आहे. सुरुवातीला झेडियन आलेलं आहे. त्याचबरोबर अभिक्रियाकारकामध्ये Cu ला SO4 असं दिलेलं आहे, म्हणजे SO4 जे आहे हे उजव्या साईडला काय झालं, झिंकला लागून आलेलं आहे किंवा जोडून आलेलं आहे असं आपण बोलू. म्हणजे ZnSO4 असं झालेलं आहे. आणि याला मग काय प्लस, जे पहिल्यांदा समीकरणामध्ये सुरुवात कशाने झालेली आहे, Cu ने म्हणजेच कॉपरने, तीच इथे काय झालेलं आहे, उजव्या साईडला जात असताना प्लस Cu तयार झालेला आहे. म्हणजे अशाच प्रकारे आपण ह्या तिसऱ्या प्रकारामध्ये जी रासायनिक समीकरणे आहेत ही ह्या टाईपने घ्यायची. ओके, प्रत्यक्ष आपण याची व्याख्याच पाहूयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जेव्हा एका संयुगातील कमी अभिक्रियाशील मूलद्रव्यांच्या आयनाची जागा, कमी क्रियाशील, लक्षात ठेवायचंय, कमी अभिक्रियाशील मूलद्रव्यांच्या आयनाची जागा दुसरे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य स्वतः आयन बनून घेते, त्या रासायनिक अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया म्हटलं जातं. कमी व जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्यांविषयी माहिती आपण धातुविज्ञान या पाठात घेणार आहोत. जस्ताप्रमाणेच लोह व शिसे ही मूलद्रव्य सुद्धा तांब्याला त्याच्या संयुगातून विस्थापित करतात. तुम्हाला पुढे जो पाठ आहे धातुविज्ञान नावाचा, यामध्ये
कमी क्रियाशील कोणते आहेत आणि जास्त अभिक्रियाशील कोणते आहेत. कारण विस्थापन अभिक्रिया लिहित असताना हा महत्वाचा पॉइंट लक्षात ठेवणं, त्या थोडं माहीत असणं फार गरजेचं आहे. तरच तुम्ही ह्या इथे दिलेत बघा एक्झाम्पल्स 2 जरा डोके चालवामध्ये जी 2 दिलेले आहेत, ती तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. यासाठी कमी अभिक्रियाशील आणि जास्त अभिक्रियाशील माहीत असणं फार गरजेचं आहे. इथे व्याख्या जे आहे, इथे बघा कमी अभिक्रियाशील मूलद्रव्याच्या आयनाची जागा काय होतं, ज्याच्याकडे एखादं एक्झाम्पल देता येईल. समजा एखाद्या वर्गामध्ये मुलगा आलेला आहे क्लासला आणि तो एका सीटवरती बसलेला आहे. ठीक आहे, फर्स्ट बेंचवरती बसलेला आहे. परंतु 5 मिनिटानंतर अजून एखादा मुलगा आला क्लासमध्ये आणि समजा त्याच्याकडे पॉवर जास्त आहे, ताकद जास्त आहे, फार फुशारक्या मारतो, असा मुलगा जास्त ॲटिट्यूड दाखवतो. तो मुलगा काय करतो, आपल्या ताकदीच्या जोरावरती त्या पहिल्या बेंचवर बसलेल्या मुलग्याला काय करतो, उठायला लावतो. "उठ, मला इथे बसायचंय" सांगतो. मग अशा वेळेला तो मुलगा पहिला जो मुलगा बसलेला आहे, हा काय करतो, थोडा घाबरतो म्हणा, किंवा उगाच भांडण कशाला वाढवा असं म्हणून किंवा असा विचार करून तो तिथून उठतो आणि सेकंड बेंचवर, थर्ड बेंचवर किंवा पाठी जाऊन बसतो. म्हणजेच इथे हा मुलगा काय करतो, आपल्या ताकदीचा वापर करतो आणि ती जागा बळकावतो. काहीसा असंच म्हणजे एक सिंपल असं तुम्हाला समजेल असं मी एक्झाम्पल दिलं. पण काहीसा असंच याच पद्धतीने ही विस्थापन अभिक्रिया सुद्धा घडून येत असते. जसं आपण थर्ड एक्झाम्पल पाहिलं, समीकरण जे होतं ना ते पाहिलं, त्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की कशा प्रकारे जागा चेंज होते. इथे सुद्धा काही उदाहरणं दिले. CuSO4 कॉपर सल्फेट AQ या फॉर्म मध्ये आहे प्लस Fe म्हणजेच का आयन एस फॉर्म मध्ये आहे. तर यापासून तयार होणार उत्पादित जे आहे हे काय असेल, जसं आपण तिसरं एक्झाम्पल पाहिलं त्याच प्रकारे हे सुद्धा असेल. जसं Fe हे काय आहे, कमी अभिक्रियाशील आहे. त्यामुळे इथे हे काय आहे, जास्त अभिक्रियाशील आहे. त्यामुळे इथे उत्पादित तयार होत असताना इथे काय होतं, हे पहिल्यांदा येतं. Fe पहिल्यांदा येईल आणि Fe ला जोडून SO4 येईल. जे थर्ड समीकरण होतं ना, सेम त्याच टाइपने इथे सुद्धा ही दोन्ही समीकरणे सॉल्व्ह करायची आहेत. पहिल्यांदा काय होईल, Fe इथे जे डॉट डॉट दिलेत ना, इथे काय होईल, FeSO4 आणि प्लस तिसऱ्या समीकरणात काय होतं, स्टार्टिंगला CuSO4 असंच होतं ना, म्हणजे Cu इथं उत्पादितामध्ये काय झालं होतं, प्लस नंतर लास्टला इथे लिहिलं होतं. तसंच सेम इथे प्लस नंतर काय येईल, Cu. फोर्थ इथे सेकंड एक्झाम्पल सुद्धा सेम त्याच प्रकारे CuSO4 AQ प्लस Pb. Pb म्हणजेच काय, लीड होतं ते आणि एस फॉर्म मध्ये आहे. तर यापासून कसं तयार होईल, तर सेम याच प्रकारे PbSO4 प्लस Cu. ओके, समजलं असेल तुम्हाला. इथे चौथा आपण पाहणार आहोत, दुहेरी विस्थापन अभिक्रिया. यामध्ये ज्या अभिक्रियामध्ये व्याख्या पाहूयात, ज्या अभिक्रियामध्ये अभिकारकामधील अभिकारके कोणत्या साईडला असतात, डाव्या साईडला. अभिकारकामधील अभिकारक लक्षात घ्यायचं, लगेच पटकन पॉइंट आला पाहिजे तुमच्या डोक्यात. अभिकारकामधील आयनांची आदला बदल होऊन अवक्षेप तयार होतो, अशा अभिक्रियांना दुहेरी विस्थापन अभिक्रिया असं म्हटलं जातं. आता इथेच वरती एक उदाहरण दिलेलं आहे बघा. अभिकारकामधील सिल्वर व सोडियम आयनांची आदला बदल होऊन सिल्वर क्लोराईडचा पांढरा अवक्षेप तयार होतो. म्हणजेच काय शिल्लक राहतं, अवक्षेप म्हणजेच काय, काय शिल्लक राहतं एखादं एक्सपेरिमेंट केल्यानंतर आपल्याला त्याचा रिझल्ट काय पाहायला मिळतो. याचाच अर्थ इथे बघा, पांढऱ्या सिल्वर क्लोराईडचा पांढरा अवक्षेप तयार झालेला पाहायला मिळतं. हे रासायनिक समीकरण 9 मध्ये पाहिलेलं आहे. 9 नंबरचं रासायनिक समीकरण या टाईपचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ही व्याख्या दिलेली आहे. व्याख्या जशी दिले तशीच्या तशी लिहायची आहे पाठांतर करून, काहीही बदल करायचे नाहीयेत व्याख्येमध्ये. बेरियम सल्फेटच्या म्हणजे BaSO4 द्रावणात जर K2CrO4 म्हणजेच काय, पोटॅशियम क्रोमेट घातले, ती कृती नंबर 3 आठवा असं दिलेलं आहे. कृती नंबर जे एक्सपेरिमेंट करून दाखवलेले आहेत ना, तुमच्या पुस्तकामध्ये पण दिलेले आहेत.
ती पाहायची आहे. तयार झालेल्या अवक्षेपाचा रंग कोणता होता? अवक्षेपाचे नाव लिहा. अभिक्रियेचे संतुलित रासायनिक समीकरण लिहा. तसेच या अभिक्रियेला तुम्ही विस्थापन अभिक्रिया म्हणाल की दुहेरी विस्थापन अभिक्रिया म्हणाल, नेमकं काय म्हणाल? हे तुम्हाला इथे या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. इथे आता दुहेरी विस्थापन अभिक्रिया हे आपण पाहत आहोत. पण इथे जो चौथा प्रश्न दिलाय बघा, याला फक्त विस्थापन अभिक्रिया म्हणाल, जी आपण वरती पाहिली ना विस्थापन अभिक्रिया, ही म्हणाल की दुहेरी विस्थापन अभिक्रिया असेल, नेमकं काय असेल? तुमचं आन्सर काय असेल यामधलं हे तुम्हाला सांगायचं आहे. मुलांनो, इथे हा प्रयोग दिलेला होता आणि त्याच्यावरती आधारित हे क्वेश्चन विचारलेले आहेत. तुमच्या स्कूलमध्ये वगैरे जर हे एक्सपेरिमेंट तुमच्या समोर करून दाखवलं वगैरे असेल, तर तुमच्या नक्कीच लक्षात राहिलं असेल की तयार झालेल्या अवक्षेपाचा रंग कोणता होता. तर इथे पिवळा रंग, पिवळ्या रंगाचा अवक्षेप तयार होतो हे तुमच्या लक्षात येईल. त्याचबरोबर जो अवक्षेप तयार झालेला आहे, अवक्षेप इथे आपली व्याख्या जी आहे, आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो. मग ह्या अवक्षेपाचं नाव काय? तर याचं नाव आहे बेरियम क्रोमेट असं नाव आहे. आणि या अभिक्रियेचे संतुलित रासायनिक समीकरण लिहा असं दिलंय. जसं की आता इथे एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. तुम्ही जी कृती आहे तिथे सुद्धा जाऊन पाहू शकता. BaSO4 तर हे काय आहे? द्रावण आहे, म्हणजेच AQ असेल कंसात. आणि पोटॅशियम क्रोमेट म्हणजेच काय? K2CrO4 हे त्या द्रावणामध्ये काय करायचं आहे? घालायचं आहे. म्हणजेच K2CrO4 हे काय आहे? प्लस बेरियम सल्फेटच्या द्रावणात काय घालायचं आहे? BaSO4 म्हणजे पोटॅशियम क्रोमेट घातलेले आहे. म्हणजेच ही दोन्ही काय आहेत? अभिक्रियाकारक, म्हणजेच प्लस म्हणून डाव्या साईडला येतील. आणि यापासून तयार झालेलं पोटॅशियम सल्फेट त्याचबरोबर बेरियम क्रोमेट हे दोन्ही मिळतील. तर त्यानुसार ॲरो देऊन तुम्ही काय करायचं आहे? उजव्या साईडला K2SO4 प्लस बेरियम क्रोमेट म्हणजेच काय? BaCrO4 हे तयार झालेलं पाहायला मिळतं. आणि जो लास्टचा क्वेश्चन आहे, आपण दुहेरी विस्थापन अभिक्रिया पाहतो आणि आता जे सांगितलं अवक्षेप वगैरे तयार होतो, तयार झालेला आहे बेरियम क्रोमेट हा अवक्षेप आहे. त्यानुसार ह्या प्रश्नाचं उत्तर यामध्येच आहे की ही दुहेरी विस्थापन अभिक्रिया आहे, विस्थापन अभिक्रिया नव्हे ही. पुढचा पॉइंट आहे महत्वाचा, उष्माग्राही आणि उष्मादायी प्रक्रिया व अभिक्रिया याच्यावरती टिपा लिहा म्हणून प्रश्न येऊ शकतो. विविध प्रक्रिया व अभिक्रियांमध्ये उष्णतेचे आदान प्रदान होत असते. बऱ्याचशा ज्या काही प्रयोग किंवा क्रिया आहेत यामध्ये उष्णता घेतली जाते किंवा उष्णता त्या क्रियेद्वारे, रासायनिक प्रक्रियेद्वारे उष्णता बाहेर वातावरणात सोडली जाते. आणि त्यावरून दोन प्रकार पडलेले आहेत, उष्माग्राही आणि उष्मादायी. यामध्ये काही एक्झाम्पल दिलेले आहेत बघा. बर्फ वितळणे, पोटॅशियम नायट्रेट पाण्यात विरघळणे, हे भौतिक बदल घडून येताना बाहेरील उष्णता वापरली जाते. आता हे दोन्ही कसे आहेत? भौतिक बदल आहेत. बर्फ वितळणे वगैरे, पुन्हा आपण त्या पाणी झालं तर पुन्हा आपण त्याचा आईस म्हणजे बर्फ बनवू शकतो, म्हणजे भौतिक बदल आहेत. आणि हे काय सांगितले बघा, बर्फ वितळणं म्हणजे ऑलरेडी बर्फ तुमच्या हातात आहे आणि तो वितळण्याची प्रक्रिया घडत आहे. आणि हे होत असताना बाहेरील तो काय घेतो? उष्णता शोषून घेतो. त्यामुळे या उष्माग्राही प्रक्रिया आहेत. दोन एक्झाम्पल दिलेत. उष्माग्राहीची व्याख्या विचारतील आणि त्याचे एक्झाम्पल्स द्या असं विचारलं जाईल. बर्फ वितळणे किंवा पोटॅशियम नायट्रेट पाण्यात विरघळणे. पोटॅशियम नायट्रेट वगैरे हे पाण्यामध्ये टाकलं जातं पाणी शुद्ध वगैरे करण्यासाठी, तुम्हाला माहिती असेल तर ह्या गोष्टी. ही दोन्ही काय आहेत? भौतिक बदल आहेत. ओके. पाण्यापासून बर्फ तयार होणे, आता याच्या विरुद्ध क्रिया आहेत ह्या. पाण्यापासून बर्फ तयार होणे आणि सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात विरघळणे. सोडियम हायड्रॉक्साईड हे भौतिक बदल घडून येताना उष्णता बाहेर फेकली जाते. पहिल्यांदा काय झालं? बर्फ वितळवणं ही प्रक्रिया करायची आहे. या वेळेला काय होतं की बाहेरची उष्णता हा बर्फ काय करतो? स्वतःकडे खेचून घेतो. म्हणून ती काय आहे? उष्माग्राही. उष्णता घेतो आपल्याकडे म्हणून उष्माग्राही, हे लक्षात घ्या. घेणे, उष्णता घेणे म्हणून उष्माग्राही. आणि पाण्यापासून बर्फ तयार होत असताना काय होतं? जी उष्णता ऑलरेडी त्या पाण्यामध्ये आहे, ही उष्णता तो काय करतो? बाहेर टाकून देतो, बाहेर फेकून देतो.
जेव्हा याला फ्रीजर मध्ये ठेवलं जातं पाण्याला, तेव्हा काय प्रक्रिया होते की पाणी आपल्यातील उष्णता बाहेर फेकते. त्यामुळे ह्या उष्मादायी प्रक्रिया आहेत. सहज सल्फ्युरिक आम्लाचे पाण्याने विरलीकरण करण्याच्या प्रक्रियेत खूप मोठ्या प्रमाणावर उष्णता बाहेर फेकली जाते. त्यामुळे सन्नत सल्फ्युरिक आम्लात पाणी ओतले असता पाण्याचे तात्काळ बाष्पीभवन होऊन अपघात संभवतो. इथे अजून एक एक्झाम्पल दिले बघा, सल्फ्युरिक आम्ल. याने काय होतं, ह्याच्या पाण्याने, आम्लाचे पाण्याने विरलीकरण करण्याच्या प्रक्रियेत खूप मोठ्या प्रमाणात उष्णता बाहेर फेकली जाते आणि कधी कधी अपघात होण्याचीही शक्यता पाहायला मिळते. सहज सल्फ्युरिक आम्लात जर पाणी ओतलं तर त्या पाण्याचे तात्काळ बाष्पीभवन म्हणजे वरती वाफा निघाल्याचं पाहायला मिळतं. आणि हे टाळण्यासाठी आवश्यक तितके पाणी काच पात्रात घेऊन त्यात थोडे थोडे सल्फ्युरिक ऍसिड ओतून ढवळतात. म्हणजे एका क्षणी थोडीच उष्णता बाहेर टाकली जाते. आणि हे जे एक्सपेरिमेंट आहेत हे करत असताना लॅबमध्ये फार काळजीपूर्वक ते करावे लागतात. म्हणजे जेणेकरून आपल्या हातांना किंवा आपल्या स्किनला त्याचा काही धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेऊन ते करणं गरजेचं आहे. त्यासाठी त्याचे फायदे, तोटे, त्यांची नावे माहिती असणं, त्यापासून काय आपल्याला साईड इफेक्ट होऊ शकतो का, ही सर्व माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. इथे उष्माग्राही आणि उष्मादायी याच्या संदर्भातल्या काही प्रयोग दिलेले आहेत. इथे बॉक्स ब्रॅकेट मध्ये दिलेलं पण आहे बघा. सोडियम हायड्रॉक्साईड दाहक असल्याने शिक्षकाच्या उपस्थितीत काळजीपूर्वक हाताळा, असं इथे टिप म्हणून पण दिलेलं आहे. बऱ्याच लॅबमध्ये पाहायला मिळतं, तुमच्या सुद्धा प्रयोगशाळेमध्ये ते 100% असणार आहे. रासायनिक अभिक्रियांमध्ये सुद्धा उष्णतेची देवाणघेवाण होते. त्यानुसार काही रासायनिक अभिक्रिया उष्मादायी असतात तर काही उष्माग्राही असतात. उष्मादायी रासायनिक अभिक्रियामध्ये अभिक्रियाकारकांचे रूपांतर उत्पादितामध्ये होताना उष्णता बाहेर टाकली जाते. तर उष्माग्राही अभिक्रियामध्ये अभिक्रियाकारकांचे रूपांतर उत्पादितामध्ये होताना परिसरातून उष्णता शोषली जाते. जसं मग सांगितलं तेच थोडस शब्द एक्स्ट्रा घालून इथे दिलेलं आहे. किंवा बाहेरून उष्णता सतत द्यावी लागते. इथे उदाहरण दिले, CaCO3 हे काय एस फॉर्म मध्ये आहे, याला उष्णता दिली असता आपल्याला CaO मिळतो, त्याचबरोबर CO2 सुद्धा गॅस मिळतो. म्हणजेच ही काय आहे, उष्माग्राही अभिक्रिया आहे. इथे काय दिले, उष्णता दिलेली आहे. त्याचबरोबर CaO आणि प्लस H2O इथे दिलेलं आहे. तर यापासून CaOH ब्रॅकेट कंप्लीट CaOH OH ब्रॅकेट मध्ये आहे, ब्रॅकेट कंप्लीट 2 प्लस उष्णता. आणि इथे काय दिलेलं आहे, उष्मादायी अभिक्रिया असं दिलेलं आहे. किंवा जर अशा प्रकारे उदाहरणे दिली तर तुम्ही सुद्धा एक क्लू टाईप लक्षात ठेवू शकता. तर कसं, इथे बघा, उष्णता जी आहे ही उष्णता कुठे आहे, अभिक्रियाकारकामध्ये, म्हणजेच कुठे, डाव्या साईडला आहे. म्हणजेच इथे ह्या दोन्ही मध्ये काहीतरी क्रिया घडलेली आहे तेव्हा ती उत्पादित निर्माण होतं. बरोबर आहे ना. म्हणजेच इथे काय झालेलं आहे, उष्णता शोषून घेतलेली आहे. म्हणून ती काय झाली, उष्माग्राही. आणि सेकंड एक्झाम्पल मध्ये काय झालं, उष्णता आहे परंतु कुठे आहे, ती उजव्या साईडला आहे. म्हणजेच इथे ते निर्माण झालेले आहे, उष्णता निर्माण झाली, म्हणजेच काय झालं, बाहेर फेकली गेली, बाहेर टाकली गेलेली आहे. म्हणून ही काय झाली, उष्मादायी अभिक्रिया झाली. यावरूनही तुम्ही उष्णता कोणत्या साईडला लिहिलेला आहे यावरून तुम्ही काय करू शकता की ती अभिक्रिया उष्माग्राही आहे की उष्मादायी अभिक्रिया आहे, हे सिंपल प्रकारे सांगू शकता. पुढे रासायनिक अभिक्रियेचा दर जो आहे, ती अभिक्रिया किती वेळेत घडते, कशामुळे घडते, कशा प्रकारे घडते, का घडते, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जी आहेत ही त्या रासायनिक अभिक्रियेच्या दरावरती डिपेंड असतात. तर हे दर जे आहेत हे बऱ्याच प्रकाराने ठरवले जातात. तर त्याच्या संदर्भात थोडीशी माहिती पाहूयात. स्टार्टिंगला काही एक्झाम्पल दिलेले आहेत. स्वयंपाकाचा गॅस पेटवताच तो जळू लागतो.
बऱ्याच मुलांना माहिती असेल, गॅस वगैरे चालू केला तर काय होतं, बटन जे आहे बटन ऑन केलं आणि जर ओके, गॅसचं बटन चालू केलं आणि जर आपण लायटर हा जर मारला तर काय होतं, पटकन काय होतं, लायटर सुद्धा जर सुरू करला तर पटकन गॅस चालू होतो किंवा जळू लागतो, आग पटकन लागते तिथे. किंवा लोखंडी वस्तू गंजते. लोखंडी वस्तू आता तुम्ही बऱ्याचशा पाहू शकता. तुमच्या विंडोला वगैरे असणारे ग्रिल जे आहेत, हं, हे लोखंडी आहेत. किंवा घरामध्ये सुद्धा डायनिंग टेबल असो ते सुद्धा किंवा चेअर असतील. बऱ्याच मुलांच्या घरामध्ये अशा प्रकारे लोखंडी वस्तू पाहायला मिळतात. तर त्या वस्तू आज समजा एखादी लोखंडी वस्तू घरामध्ये नवीन आणलेली आहे किंवा स्टूल असेल लोखंडी, ते आणलेलं आहे. तर उद्या लगेच तो गंज पकडतो का त्याला? तर नाही. म्हणजेच ह्या क्रियेसाठी बराचसा वेळ लागतो. परंतु स्वयंपाकाचा गॅस पेटवताना मात्र तो काय पहिल्यांदा बटन चालू ठेवून अर्धा तास थांबावं लागतं का? आणि मग लायटर मारावा लागतो का? नाही ना. काय होईल मग पुढे? माहिती आहे तुम्हाला काय होईल ते. म्हणजे गॅस पेटवण्याची क्रिया पटकन होते. लोखंडी वस्तू गंजते पटकन का? नाही, पटकन गंजत नाही. असं असतं तर मग लोखंडी वस्तू कोणी वापरल्याच नसत्या. खडकांचे अपक्षीणन होऊन माती तयार होते. जे खडक असतात, हे भूगोलमध्ये पाहिलेलं आहे तुम्ही. खडक असतात, ह्या खडकावरती पाणी असो किंवा उन्हाचा मारा असो, म्हणजे ह्याच्या ज्या काही क्रिया यांच्यावरती घडतात, वर्षोनवर्ष घडून मग त्याचं काय होतं, क्षपनिनन सॉरी अपक्षीणन अपक्षीणन ही घटना घडते घडून. मग त्यापासून ह्या खडकापासून अगदी बारीक 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 खडे त्याचे पडू लागतात ह्या मोठ्या खडकापासून आणि त्या छोट्या छोट्या खडकांची मग माती तयार होते. अपक्षीणन ही क्रिया घडते तिथे. ग्लुकोजच्या द्रावणात योग्य परिस्थितीत इष्ट मिसळल्यावर अल्कोहोल तयार होते. परीक्षा नळीतील विरल आम्लामध्ये खाण्याचा सोडा टाकल्यावर बुडबुडे निर्माण होतात. बेरियम क्लोराईडच्या द्रावणात विरल सल्फ्युरिक आम्ल मिसळल्यावर पांढरा अवक्षेप तयार होतो. हे उदाहरणे लक्षात येते की काही अभिक्रिया थोड्या वेळात पूर्ण होतात म्हणजे जलद गतीने, तर काहींना पूर्ण होण्यास खूप वेळ लागतो म्हणजेच त्या मंद गतीने होतात. याचा अर्थ असा की भिन्न अभिक्रियांचा दर सुद्धा भिन्न पाहायला मिळतो. जशा प्रकारच्या अभिक्रिया असतील त्यानुसार त्यांचा दर पाहायला मिळत असतो. म्हणजे त्या किती कालावधीत घडून पुढची क्रिया होऊ शकते हे आपण यावरून सांगू शकतो. एकाच अभिक्रिया अटी बदलल्यानंतर वेगवेगळ्या दराने घडू शकते. त्याचबरोबर अजून काय महत्वाचा आहे हा शब्द, की एकच अभिक्रिया अटी बदलल्यानंतर वेगवेगळ्या दराने घडते. क्रिया तीच आहे. हं? परंतु कशा प्रकारे, म्हणजे रासायनिक प्रक्रिया तेच आहे. आता इथे बघा उदाहरण, हिवाळ्यामध्ये दूध विरजल्यानंतर त्याचे दही बनवायला खूप वेळ लागतो. दही बनवण्याची प्रक्रिया माहिती असेल तुम्हाला. दूध व्यवस्थितरित्या उकळी काढून गार करत ठेवलं जातं आणि त्याच्यामध्ये थोडंसं दही घातलं जातं. म्हणजे ते विरजन म्हणतात त्याला. ह्या दुधामध्ये घातलं जातं. हं. एक अर्धा लिटर जरी दूध गरम करून ठेवलं, तरी त्यामध्ये 2-3 चमचे विरजन म्हणजेच काय दही घातलं, तर त्याचं पूर्ण म्हणजे उद्या सकाळपर्यंत, आज संध्याकाळी जर अशा प्रकारे क्रिया करून ठेवली, तर उद्या सकाळपर्यंत त्या पूर्ण दुधाचं काय बनलेलं पाहायला मिळतं, दही बनलेलं पाहायला मिळतं. म्हणजेच हिवाळ्यामध्ये दूध विरजल्यानंतर त्याचे दही बनवायला मात्र खूप वेळ लागतो हिवाळ्यामध्ये. तेच जर उच्च तापमानाला दुधाचे दही बनवण्याच्या प्रक्रियेचा म्हणजेच अभिक्रियेचा दर वाढतो व दही लवकर बनते. हे कशावरती असतं, बाहेरच्या वातावरणावरती सुद्धा अवलंबून असतो. तापमान उच्च असेल तर उच्च तापमानाला काय होतं, की दुधाचे दही पटकन बनतं आणि घट्टसर दही बनतं. हिवाळ्यामध्ये बऱ्याच वेळेला घट्ट दही आपल्याला पाहायला मिळत नाही. जे रेग्युलर आपण घरामध्ये बनवतो ना, ते दही घट्ट बनत नाही. तर असं का होतं? तर बाहेरच्या वातावरणाचा सुद्धा ह्या क्रियेवरती परिणाम घडत असतो. रासायनिक अभिक्रियेचा दर कोणत्या घटकावर अवलंबून असतो? ते या भागात आता पाहायचं आहे. रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक. पहिला आहे अभिक्रियाकारकांचे स्वरूप. हं? जी अभिक्रियाकारके या रासायनिक प्रक्रियेमध्ये भाग घेतात, त्यांचं स्वरूप कोणत्या प्रकारचं आहे यावरती हा रासायनिक अभिक्रियेचा दर अवलंबून असतो. फार महत्वाचा भाग आहे हा. अभिक्रियाकारकांचं स्वरूप जसं असेल त्यावरती आधारित ही रासायनिक प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळत असते.
ॲल्युमिनियम व जस्त या धातूंची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया बघू. आता दोघांची अभिक्रिया एल आणि झेडएन, ॲल्युमिनियम आणि जस्त कोणाबरोबर अभिक्रिया होत आहे? विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर. या दोन्हींची विरल हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन H2 वायू मुक्त होतो आणि या धातूचे पाण्यात विद्राव्य असे क्षार तयार होतात. पाण्यामध्ये सुद्धा क्षार तयार होतात. परंतु झिंक धातूच्या तुलनेत ॲल्युमिनियम धातूची आम्लाबरोबर अभिक्रिया जलद होते. कशाची जलद होते? ॲल्युमिनियमची. ॲल्युमिनियम धातूची क्रिया काय होते? जलद होते. कशापेक्षा? झिंकपेक्षा. ह्या झिंकपेक्षा ॲल्युमिनियमची अभिक्रिया पटकन होऊन येते. या अभिक्रियेच्या दरातील या फरकाला त्या धातूचे स्वरूप कारणीभूत असते. मग असं का होतं? हे दोन्ही पण धातू आहेत, परंतु एकाची पटकन होते दुसऱ्याची नाही होत, असं का होतं? तर ॲल्युमिनियम हा का होतं बघा, तर ॲल्युमिनियम हा झिंकपेक्षा जास्त अभिक्रियाशील रिॲक्टिव्ह आहे. ॲल्युमिनियम हा कसा आहे? हा ॲल्युमिनियम या झिंकपेक्षा जास्त अभिक्रियाशील आहे. आता कमी अभिक्रियाशील, जास्त अभिक्रियाशील ही आपल्याला पुढे प्रकरणात पाहायचंच आहे, परंतु इथे आता एक्झाम्पल आलेलं आहे, बघूयात हे. म्हणून हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर ॲल्युमिनियमच्या अभिक्रियेचा दर हा झिंक बरोबरील अभिक्रियेच्या दरापेक्षा कसा असतो? जास्त पाहायला मिळतो. कारण म्हणूनच ॲल्युमिनियम या धातूची आम्लाबरोबर अभिक्रिया कशी होते? पटकन होते. कारण का पटकन होते? कारण त्याचा दर जो आहे, अभिक्रियाशील दर कसा आहे? जास्त आहे. म्हणून अभिक्रियाकारकाचे स्वरूप किंवा अभिक्रियाशीलता, स्वरूप यालाच काय म्हटलं जातं? अभिक्रियाशीलता. म्हणजेच तो त्याचा महत्वाचा गुणधर्म जो आहे तो रासायनिक अभिक्रियांच्या दरावर परिणाम करते. धातूंची अभिक्रियाशीलता याविषयी आपण धातू विज्ञान या पाठात दिलेला आहे बघा. इथे पुन्हा एक वेळ धातू विज्ञान या पाठामध्ये आपल्याला डीप मध्ये कमी जास्त अभिक्रियाशील कोणकोणते आहेत नेमके ते पाहणार आहोत. पुढचा आहे अभिकारकांच्या कणांचा आकार. आता आपण जे हे स्वरूप पाहत आहोत किंवा दर जो आहे रासायनिक अभिक्रिया होण्याचा, हे पूर्णपणे अभिक्रियाकारकांवरतीच डिपेंड आहेत, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे डाव्या साईडला जे अभिक्रियाकारक आहेत ना, यांच्यावरती आधारित त्यांचे गुण वैशिष्ट्ये काय आहेत हे इथे सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढचा आहे काय की अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार नेमका केवढा आहे, किती आहे, किती बारीक आहेत, हे किती विरघळण्याची क्षमता आहे त्यांच्यामध्ये, याच्यावरती सुद्धा आधारित असतो. इथे एक्झाम्पल पण दिलेलं आहे बघा. शहाबादी फरशीचे तुकडे, शहाबादी फरशीचा चुरा, विरल HCl असं दिलेलं आहे. दोन परीक्षणामध्ये सारख्याच वजनाचे शहाबादी फरशीचे तुकडे घ्या आणि चुरा घ्या. दोन्ही मध्ये प्रत्येकी 10 ml विरल HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक टाका. कार्बन डायऑक्साईड वायूचे बुडबुडे जलद गतीने तयार होतात की मंद गतीने याचे निरीक्षण करा असं दिलेलं आहे. इथे शहाबादी फरशीच्या तुकड्याबरोबर CO2 कार्बन डायऑक्साईड CO2 चे बुडबुडे हळूहळू तयार होतात. अर्थातच कारण हे काय, शहाबादी फरशीचे अगदी एवढे छोटे 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 जरी तुकडे असतील तरी सुद्धा जो फरशीचा चुरा आहे, ह्या चुऱ्यापेक्षा हे तुकडे कसे असणार आहेत? साहजिकच मोठे असणार आहेत. त्यामुळे CO2 ची जी क्रिया घडत आहे ही कशी असणार आहे? असं म्हणू की सावकाश होणारी क्रिया आहे, मंद गतीने होणारी क्रिया आहे. त्यामुळे बुडबुडे कसे येतात? हळूहळू. तर भुकटी बरोबर होणारी क्रिया कशी असणार आहे? जलद होणारी क्रिया आहे. भुकटी टाकल्या टाकल्या पटकन बुडबुडे यायला सुरू होतील ह्या CO2 मधून, CO2 चे. इथे यावरून असं समजतं की अभिक्रियेचा दर अभिकारकांच्या कणांच्या आकारावर अवलंबून असतो. रासायनिक अभिक्रियेत भाग घेणाऱ्या अभिकारकांच्या कणांचा आकार जेवढा लहान असेल तेवढा अभिक्रियेचा दर जास्त पाहायला मिळतो. ही सुद्धा लाईन महत्वाची आहे. काय की रासायनिक जेव्हा अभिक्रिया घडत असते तेव्हा अभिक्रियाकारकांचा आकार जितका लहान असेल, जेवढा लहानात लहान आकार असेल तेवढा अभिक्रियेचा दर आपल्याला जास्त पाहायला मिळतो. ती क्रिया जलद गतीने होतेली पाहायला मिळते. इथे एखादं एक्झाम्पल सुद्धा मी देईन की सरबत बनवायचं आहे. सरबत बनवत असताना पाण्यामध्ये लिंबू वगैरे हे बाकीचं घातलं, परंतु साखर
साखर घातली तर आपल्याला ती साखर विरघळेपर्यंत थांबावं लागतं. खडी साखर घातली तर साखरेपेक्षाही जास्त आपल्याला ते पाणी ढवळत बसावं लागणार आहे, बरोबर ना? खडी साखर साखरेपेक्षा जास्त वेळ घेईल. जर आपण पिठी साखर असते ती घातली तर, म्हणजे साखरेची पावडर घातली तर ही जलद प्रक्रिया घडून येईल, म्हणजे पिठी साखर पटकन पाण्यात विरघळेल. साखरेपेक्षा म्हणजे साखरेला जेवढा वेळ लागेल याच्यापेक्षाही कमी वेळ ही पिठी साखर पाण्यात विरघळण्यासाठी लागणार आहे. म्हणजेच यावरून तुमच्या लक्षात आलं असेल मुलांनो, की अभिक्रियाकारकांच्या कणांचा जेवढा आकार लहान असेल तेवढा अभिक्रियेचा दर जास्त पाहायला मिळत असतो. तिसरा आहे अभिकारकांची संहती. विरल व सहत हायड्रोक्लोरिक आम्लाची CaCO3 च्या भुकटीवर होणारी अभिक्रिया विचारात इथे घ्यायची आहे. इथे विरल आम्लाबरोबर CaCO3 ची अभिक्रिया मंदपणे होते व CaCO3 हळूहळू नाहीसा होत जातो व CO2 वायू हळूहळू मुक्त होतो, म्हणजे कार्बन डायऑक्साईड मुक्त होतो. या उलट सहत आम्लाबरोबरची अभिक्रिया जलद गतीने होऊन CaCO3 लवकर नाहीसा झालेलं पाहायला मिळतो. विरल आणि सहत ह्यामध्ये सुद्धा फरक आहे. सहत आम्लाबरोबरची अभिक्रिया विरल आम्लापेक्षा जलद गतीने होते. इथे बघा अभिक्रियाकारकांची संहती ही विरल पेक्षा कशी होते? जास्त जलद गतीने होते. म्हणजे अभिक्रियेचा दर हा अभिक्रियाकारकांच्या संहतीच्या प्रमाणात बदललेला पाहायला मिळतो. अभिक्रियाकारकांची संहती कशी आहे? विरल की सहत या टाईपने. सहत असेल तर पटकन अभिक्रिया घडून येते. अभिक्रियेचे तापमान. अपघटन अभिक्रियेचा अभ्यास करताना चुनखडीच्या अपघटनाची कृती पाहिलेली आहे. यामध्ये बर्नरने उष्णता देण्यापूर्वी म्हणजे ते तापवलेला नव्हता बर्नर, तेव्हा चुन्याची निळी दुधी म्हणजे व्हाईट कलरची झाली होती का? नाही. जैसे थी होती, म्हणजे जशी आहे तशी. कारण तेव्हा अभिक्रियेचा दर कसा होता? 0 होता, कारण ती तापवलेली नव्हता, बर्नर तापवलेला नव्हता. आणि जसं तापवत गेलं म्हणजेच गरम होत गेला हा बर्नर, त्यामुळे अभिक्रियेचा दर वाढून CO2 हे उत्पादित तयार होते. यावरून हे लक्षात येतं की अभिक्रियेचा दर हा तापमानावर अवलंबून असतो. तापमान वाढवले की अभिक्रियेचा दर वाढतो. अभिक्रियेचा दर काय होतो? वाढतो. कशामुळे? जर तिथे टेम्परेचर दिलं तर तापमान उष्णता दिली असता अभिक्रिया काय होते? पटकन घडून येते. हे एक महत्वाचं आहे. पुढे आहे उत्प्रेरक. पोटॅशियम क्लोराईड KClO3 तापवले असता त्याचे अपघटन मंद गतीने होते. पोटॅशियम क्लोराईड जर तापवलं तर त्याचं अपघटन होत असताना कसं होतं? हळूहळू अगदी सावकाश गतीने पाहायला मिळतं. यामध्ये कणांचा आकार लहान करून व अभिक्रियेचे तापमान वाढवून देखील वरील अभिक्रियेचा दर वाढत नाही. जसं आपण अगोदर पाहिलं, अभिक्रिया रासायनिक अभिक्रिया घडण्यासाठी किंवा जलद गतीने होण्यासाठी तापमान आवश्यक आहे. त्यांचे जे आकार आहेत हे फार महत्वाचे आहेत. परंतु इथे बघा, आकार लहान असो तापमान असो वाढलेलं ह्याच्यावर काहीच फरक पडत नाही. परंतु मॅंगनीज डायऑक्साईड MnO2 च्या उपस्थितीत, फक्त उपस्थिती दाखवायची, KClO3 चे जलद गतीने अपघटन होऊन O2 वायू मुक्त होतो. या अभिक्रियेत MnO2 मध्ये कोणताही रासायनिक बदल होत नाही. ठीक आहे, म्हणजे फक्त काय तिथे उपस्थिती लावायची. बाकी जो काही बदल घडतो किंवा जे उत्पादित तयार होतं ह्या उत्पादिताच्या मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही किंवा झालेला पाहायला मिळत नाही. फक्त तिथे उपस्थिती असल्यामुळे ही क्रिया मात्र पटकन घडते, हा बदल जाणवतो. ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा दर बदलतो, परंतु त्या पदार्थामध्ये कोणताही रासायनिक बदल होत नाही, अशा पदार्थाला उत्प्रेरक असं म्हणतात. इथे ही व्याख्या लक्षात ठेवायची आहे. म्हणजेच इथे जे उत्पादित मिळेल ह्यामध्ये काहीही फरक जाणवणार नाही, मात्र इकडची क्रिया पटकन घडेल जर इथे उत्प्रेरक असेल
तर इथे ऍरो वरती त्या उत्प्रेरकांची नावे वगैरे दाखवली जातात. ते वनस्पती तेल वगैरे हे जे बनवलेलं होतं बघा, मागे पण आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं, त्यामध्ये दिलं होतं ना उत्प्रेरक वगैरे. त्या प्रकारे हायड्रोजन पेरॉक्साईडचे विघटन होऊन पाणी व ऑक्सिजन तयार होण्याची ही अभिक्रिया कक्ष तापमानाला खूपच मंद गतीने होत असते. काय बघा, हायड्रोजन पेरॉक्साईडचे विघटन होऊन काय तयार होतं, पाणी व ऑक्सिजन. ही क्रिया कशी होते, कक्ष तापमानाला खूप अगदी मंद गतीनं. मात्र हीच अभिक्रिया, सेम अभिक्रिया मॅंगनीज डायऑक्साईड ची पावडर जर त्यामध्ये टाकली तर ही क्रिया काय होते, वेगाने घडते, वेगाने घडलेली पाहायला मिळते. मात्र जी काही होतं तयार पाणी आणि ऑक्सिजन ही जे काही उत्पादित मिळतं याच्या चवीमध्ये वगैरे काहीही फरक पाहायला मिळत नाही. मात्र ही रासायनिक प्रक्रिया जी आहे ही मात्र पटकन घडलेली इथे पाहायला मिळते. इथे सुद्धा बरीचशी महत्वाची माहिती दिलेली आहे, ही तुम्ही वाचून काढायची. काही रासायनिक अभिक्रिया शीघ्र तर काही मंद गतीने होतात. रासायनिक बदलामध्ये एक किंवा अधिक रासायनिक अभिक्रिया घडत असतात. पाण्यापेक्षा तेलावर भाजी लवकर शिजते. हे जे काय आहेत महत्वाचे पॉइंट्स आहेत, लक्षात ठेवा ते. पुढे दिलेले आहे ऑक्सिडीकरण व क्षरण. अनेक प्रकारचे पदार्थ ऑक्सिडीकरण व क्षपन ह्या प्रकारच्या अभिक्रिया देतात. या अभिक्रियाबद्दल आपण इथे माहिती पाहायची आहे. ओके, ठीक आहे मुलांनो. या प्रकरणातील ऑक्सिडीकरण असो किंवा क्षरण असो हे फार महत्वाचे पॉइंट्स आहेत. आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये ते घ्यायचे आहेत. मात्र यावरती आधारित जे काही प्रश्न आहेत, कंसातील योग्य पर्याय निवडून काय करायचे, ही विधाने कंप्लीट करायचे. आन्सर तुम्हाला इथे दिलेले आहेत ऑलरेडी, तेच उचलायचे आणि या रिकाम्या जागी भरायचे आहेत. मात्र तुम्ही ते पाठांतर ही करून ठेवायचे आहे. ही प्रश्नांची उत्तरे तुम्ही मात्र लिहा हे लेक्चर ऐकल्यानंतर. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. हे जे काही प्रश्न आहेत, उदाहरण वगैरे इथे व्याख्या विचारले, त्याचबरोबर उदाहरणेही द्यायची आहेत. इथे यातला बघा पहिलाच प्रश्न. बाकीचे जे हे प्रश्न आहेत हे झालेले आहेत लेक्चर यावरती. हा पहिलाच, ऑक्सिडीकरण व क्षपन अभिक्रिया घडून एकत्र म्हणजे एकाच वेळी येतात तेव्हा त्या अभिक्रियास काय म्हणतात, तर याचं उत्तर सांगते मी की याला रेडॉक्स अभिक्रिया असं म्हटलं जातं. आणि याचं उदाहरण तुम्हाला रेडॉक्स अभिक्रिया हा जो भाग आहे यामध्ये तुम्हाला याचं उदाहरण मिळेल, तर ते तुम्ही पुस्तकामधलं लिहायचं आहे. ठीक आहे, हे बाकीची झालेली आहेत, तर त्यावरती आधारित त्या लेक्चर्स वरचेच हे क्वेश्चन आहेत. त्याचबरोबर खालील संज्ञा उदाहरणासहित स्पष्ट करायचे. उष्माग्राही आजच्याच या लेक्चर मधला आहे. संयोग अभिक्रिया गेल्या लेक्चर मधला आहे. प्लस स्टार्टिंगला सुद्धा सांगितलेलं आहे मी, संतुलित समीकरण म्हणजे नेमकं काय, त्याची व्याख्या तुम्ही कशा प्रकारे लिहू शकाल, तर ती व्यवस्थित लिहा. आणि त्याचबरोबर एक्झाम्पल ही लिहायचे. शास्त्रीय कारणे द्या असं दिलेलं, शहाबादी फरशीचे तुकडे असो, चुनखडी, सल्फ्युरिक आम्ल. ठीक आहे, एक्झाम्पल ही इझी आहे. ते कारणे द्यायचे सायन्स दृष्ट्या काय रिझन असू शकतं त्याची. खाद्यतेल दीर्घकाळ साठवण्यासाठी हवाबंद डबा वापरणे योग्य ठरते. हा भाग शिकवायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, 3 पर्यंत प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. ओके, लेसन मात्र स्टार्टिंग पासून वाचायचं आहे. आजचं लेक्चर जिथे थांबवलेलं आहे तिथपर्यंत नीट, आणि जे काही प्रयोग वगैरे आहेत मध्ये जे काही मध्यंतरी दिलेले आहेत ना मध्ये ते सर्व तुम्ही रीड करायचे आहेत. ठीक आहे, बाय.